पुढून घ्यावं। आतापर्यंत जे महाराष्ट्रात पट झाले ते पट भयानक झाले, पण मथुरची क्रेज काय असते पहिल्यांदा या पटावर माहित पडलं. म्हटलं मजाक नाही भाऊ, पब्लिक अटपता अटपता गेली म्हटलं. बरं, आतापर्यंत या मथुरने किती शर्यती, तुमची कोणती बेदानी वाटते ते? मथुरने पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सरपंच समीर भैया नेर. बैल घाटावरती माझ्यापाशी असतो. 3 फेऱ्याच्या नियोजनाला माझ्याकडे बैल असतो. आणि तुम्ही आता बोलल्याप्रमाणे मथुरनं शर्यती किती जिंकल्या, तर शर्यती अगणित जिंकल्यात बैलानं मथुरनं बिनजोडच्या शर्यती. आणि 3 फेऱ्यात जे सर्वात मोठे किताब असतात, सर्वात मोठे जे हिंद केसरी मैदान असतात आमच्या घाटावर सातारा साईडला, पुसेगाव हिंद केसरी, कोरेगाव, माळशिरस मैदान, वडकी मैदान, सगळ्या मैदानात बैलाने फायनल करून हिंद केसरीचा किताब पटकावलाय. महान भारत केसरी झालाय. सगळे किताब त्यानं आम्हाला पटकून दिलेत. राहुल भैया समजा जर मंत्री झाले असते, कॅबिनेट झाले असते, तर एवढी महाराष्ट्रात त्यांची प्रसिद्धी मिळाली असती काय? नाही, जे जे कमवून दिलंय आम्हाला, की आता तुम्ही बघताय हिंगोलीकरांचं प्रेम. काल 10 वाजता बैल आम्ही उतरवला इथं. संध्याकाळी 10 वाजल्यापासून एवढी पब्लिक होती तिथं बांगर साहेबांच्या फार्म हाऊसवर, पण आमच्या आजूदादांच्या. आणि खरोखर धन्यवाद मानतो तुमच्या सर्व हिंगोली लोकांनी. मी विदर्भातला आहो. तुम्ही विदर्भातला आहे. मी विदर्भातून मथुर इथं येत आहे, म्हणून मी 225 किलोमीटर इथं आलो. तुमचं पण धन्यवाद, कारण की काल पण बरेच 50-60 किलोमीटरहून लोक तिथं फार्म हाऊसला पण आलेले. आता तुम्ही तर विदर्भात आलाय, आणि खरोखर तुमचं सर्वांचा आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला इन्व्हाइट केलं, मथुर इथं बोलावला, आणि एवढी असंख्य चाहते आहेत. सर्वांचं एवढं प्रेम बघून खरंच आम्ही भावुक होतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काल एक ड्रिंकर्स सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत थांबला की बा मथुर येईल. शेवटी तो 50 किलोमीटर आला होता. शेवटी त्यांना आयोजन जे इथले आहेत त्यांना म्हणे तुम्ही खोटे बोलले, म्हणे मथुर आला नाही. म्हणजे त्या मथुर बैलाबद्दलचं एवढं प्रेम लोकांच्या मध्ये उफाळलं. तुम्हाला कधी वाटत नाही का हो की तुम्ही जेव्हा मथुर सोबत सोबत येता आणि हे असंख्य लाखो लोक त्या मथुरचे फॅन आहेत? आम्ही तर आमचं भाग्य मानतो की आम्हाला त्याची सेवा करायला भेटते मथुरच्या आमच्या दावणीवरती. आणि हे तुमचं जे आशीर्वाद प्रेम आहे हिंगोलीकरांचं, ते असंच सदैव मथुरच्या पाठीशी राहू द्या. अजून इथून पुढे एवढ्या स्पीडनं मथुर पळू दे, एवढीच अपेक्षा सर्व हिंगोलीवाल्यांच्याकडून करतो. तुमच्या मथुरवर म्हटलं हिंगोलीकरांचीच नाही, युट्यूबच्या माध्यमातून करोडो लोक तुमच्या बैलाचे फॅन आहेत. बघा कसं आहे, 14 देशात सगळे फॅन आहेत, पण आज आपण हिंगोलीमध्ये आलो. हिंगोलीमधले पब्लिक बैलाचे तर सगळेच फॅन आहेत. आता तुम्ही विदर्भातून आलाय, हिंगोलीकर आहेत, 14 देशात बैलाचे फॅन आहेत. सगळ्यांचाच आम्ही आभार मानतो की असाच आशीर्वाद आणि असंच प्रेम आमच्या मथुरवर तुमचं राहू द्या. मथुर बैलाकडून तुम्हाला कोणती अपेक्षा अशी? अपेक्षा आम्हाला कुठलीच ठेवली नाही बैलानं. जी आम्हाला अपेक्षा होती हिंद केसरी मैदानची, सगळे मैदानचे हिंद केसरी, पाचही मैदानचे हिंद केसरी किताब मिळवून दिला, महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिला, महान भारत केसरीचा किताब मिळवून दिला, भारत केसरीचा किताब मिळवून दिला, आणि बिनजोडचा तर तो बादशाच आहे. त्यामुळे आमची अपेक्षाच कुठली नाही बैलाकडून. मी राहुल भाऊची मुलाखत घेतली आता, म्हणजे मथुर करता करता ते इमोशनल झाले होते. म्हणजे पोरासाठी एवढं प्रेम नाही. मथुर दादांचं काळीज आहे, आमचं पण काळीज आहे, कारण की मथुरच आहे, पुन्हा मथुर होणे नाही. आणि आमच्या काळजाचा तुकडा आहे सर्वांच्या मथुर, आणि सर्व प्रेक्षकांचा मथुर तुमचा आहे भाऊ. आम्ही सांभाळतो म्हणजे आमचा मथुर नाही. तुम्ही जेवढे सगळे प्रेम करता त्या सर्वांचा मथुर आहे. 3 दिवसापासून या मथुरसाठी एवढे लोक पाहण्यासाठी आतुरलेले होते की शेवटी लक्षात आलंय की नवीन जाळी टाकल्याशिवाय या मथुरला लोक अटपणार नाहीत. आणि तीच परिस्थिती आज उद्भवली. तुम्ही पाहिलं असेल तिथे कमीत कमी 15 ते 20 हजार लोक मथुरच्या त्या स्टेजवर जमा झाला. मला असं वाटतं की क्रांती रेडेकर एका ठिकाणी आलेली होती, त्या क्रांती रेडेकरला पाहायला एवढे लोक नव्हते, तेवढे या मुख्य जनावर मथुरला बैल पाहायला आले. याबद्दल तुमचं मत काय? भाऊ कसं आहे, आपण शेतकरी वर्ग आहे सगळा, ही सर्वजण आपण आहे शेतकऱ्याची मुलं आहे, आणि तो महादेवाचा नंद आहे, सर्व शेतकऱ्यांचा नंद आहे. एक सेलिब्रिटी एका साईडला आणि महादेवाचा नंदी हा मथुर एका साईडला. सगळ्यात जास्त गर्दी ह्यालाच होती. हे होते मथुरचे जे देखभाल करतात, नियोजन करतात, ते सरपंच समीर भाई. आणि मथुरची क्रेज किती आहे हे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं. खरंच मंत्री संत्री कॅबिनेट हे फक्त 5 वर्ष राहते, पण मथुरसाठी पाहणारे
पटप्रेमी हे कशा प्रकारे एकामेकाच्या अंगावर पळून जातात हे ज्वलंत उदाहरण पाहायला आपण या करमणुकीच्या पटावर. धन्यवाद. गन्ना का युट्यूब चॅनल प्रस्तुत करा गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे.